कुसुम सोलार योजनेअंतर्गत 2021-2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी केली होती अशा शेतकऱ्यांना सेल्फ सर्व्हेचे ऑप्शन किंवा पेमेंटचे ऑप्शन यायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना सेल्फ सर्व्हे पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी सर्व्हे किंवा पेमेंट देखील केलेले आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असा निर्माण झालेला आहे की जे काही वेंडर सिलेक्शन करायचं, जी कंपनीची निवड करायची, त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना खालीवर होते. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना संकोच निर्माण होते कोणत्या कंपनीचं का वेंडर सिलेक्शन करावं, कोणती कंपनी घ्यावी, कोणत्या कंपनीचे मटेरियल चांगले आहे, कोणत्या कंपनीचा पंप चांगला आहे किंवा कोणत्या कंपनीची सर्व्हिस चांगली आहे. असा शेतकरी वर्ग या बाबतीमध्ये बुचकाळ्यात पडलेला आहे. तर यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या कंपन्या शेतकऱ्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतात, कोणकोणत्या कंपन्या शेतकऱ्याला चांगली सर्व्हिस देतात, त्यासोबतच कोणकोणत्या पॅनल चांगले येतात, मटेरियल चांगले येते, त्यासोबतच त्यांची पाणी मारण्याची क्षमता, पाणी मारल्याचा टाइम, यासाठी कोणकोणते सोलार पॅनल शेतकऱ्यासाठी चांगले आहे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी. आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, कुसुम सोलार योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल व तुम्हाला जर पेमेंटचे किंवा सेल्फ सर्व्हेचे ऑप्शन आलेले असेल व तुम्ही वेंडर सिलेक्शन करण्यासाठी वाट पाहत असेल किंवा कोणती कंपनी निवडावी हे तुम्हाला कळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर शेतकरी मित्रांनो, वेंडर सिलेक्शन करताना सर्व कंपन्याचे नावं माझ्या काही पाठ नाहीत, पण तुम्हाला थोडक्यात सांगायचं जर झालं तर टाटा, इकोजेन, शक्ती, त्यानंतर माधुरी, त्यानंतर GK, गोल्डी, ओस्तवाल, अशा ज्या काही कंपन्या आहेत अशा कंपन्यांमधून कोणत्या कंपनीची निवड करावी हे शेतकऱ्याला जड जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, माझ्या अनुभवानुसार व माझ्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी सहसा टाटाची निवड करावी. त्यानंतर 2 नंबर प्राधान्य हे शेतकऱ्यांनी शक्ती पंपला द्यावं. त्यानंतर 3 नंबर प्राधान्य शेतकऱ्यांनी इकोजेन पंपला द्यावं. त्यानंतर 4 नंबर प्राधान्य शेतकऱ्यांनी गोल्डी या पंपला द्यावं. त्यानंतर 5 नंबर प्राधान्य स्पॅन या कंपनीला द्यावं. त्यानंतर या ज्या काही राहिलेल्या कंपन्या आहेत या कंपन्यांमधून तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळचा एखादा जर डीलर असेल त्याने जर तुम्हाला गॅरंटी दिली तर तुम्ही त्या वैयक्तिक कंपनीचं सिलेक्शन करू शकता. आता मी सांगितलेल्या कंपनीबद्दल जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम सांगितलेली जी टाटा कंपनी आहे, सर्व शेतकऱ्यांना देखील माहीत आहे की टाटा कंपनी ही एक नामांकित कंपनी आहे. जे टाटाचं पॅनल आहे त्यामध्ये देखील एक जर सांगायचं झालं, जर तुम्ही टाटाचं देखील वेंडर सिलेक्शन केलं तर तुम्हाला पूर्ण सेटअप हा टाटाचा मिळत नाही. त्यामध्ये काही मटेरियल ओस्तवालचे येतं, काही टाटाचे येतं. अशा प्रकारे कंपनीचे टायअप करून हे तुम्हाला मटेरियल तुम्हाला पोहोच केलं जातं. आता यामध्ये टाटाचं सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला मटेरियल हे चांगल्या क्वालिटीचं येतं. त्यासोबतच टाटाचे पाणी मारण्याची क्षमता देखील चांगली असते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, शक्ती हा एकमेव नाही म्हणता येणार, कारण शक्ती हा पंप जो आहे, ही कंपनी जी आहे ही सर्व मटेरियल जवळपास स्वतःच देते व शक्ती पंपाचं पाणी मारण्याची क्षमता सगळ्या सोलार पंपापेक्षा जास्त आहे असे देखील जाणून आले आहे. मी देखील बऱ्याच शेतकऱ्यांशी गाठीभेटी घेतल्या ज्यांच्याकडं कोणकोणते वेगवेगळे पंप आहेत. तर यापैकी शक्ती पंपवाल्याचा अनुभव मला चांगल्या प्रकारे मिळाला. शक्ती पंप हा सगळ्यात जास्त पाणी मारणारा पंप आहे. त्यानंतर इकोजेन पंप. शेतकरी मित्रांनो, इकोजेन पंप देखील असा पंप आहे की ती इकोजेन कंपनी सर्व मटेरियल एकाच कंपनीचे येते, सर्व मटेरियल पॅकिंग करून येते. त्यासोबतच पाण्याची क्षमता देखील इकोजेनची चांगली आहे.
व जर कस्टमर सर्व्हिस म्हणा तर इकोझनचं मी वैयक्तिक इकोझन पंप वापरत आहे, तर इकोझनची कस्टमर सर्व्हिस देखील फास्ट आहे. त्यानंतर स्पॅन झालं. स्पॅनची क्वालिटी देखील, मटेरियल क्वालिटी देखील चांगली येते. त्यानंतर पाणी मारण्याची क्षमता देखील चांगली आहे. त्यानंतर गोल्डीचे मटेरियल देखील चांगले येत आहे व गोल्डीची पाणी मारण्याची क्षमता देखील शेतकऱ्याला पाहिजे तशी आहे. तर शेतकरी मित्रांनो, अन्य जे काही नवीन सोलर कंपन्या आहेत किंवा सोलर पॅनल सर्व्हिस आहेत, जी एजन्सीज आहेत, लोकल एजन्सीज आहेत, यांचा काही जास्त बऱ्याच शेतकऱ्यांना अनुभव नाही, त्यामुळे या पंपाबद्दल मी शेतकऱ्यांना काही सांगू शकत नाही. परंतु शेतकऱ्यांनी जास्त करून या 3-4 पंपापैकीच पंप घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला उत्कृष्ट असा पंप मिळेल. तुम्ही जर लोकल पंप घ्यायला जाताल तर तुम्हाला लोकल पंपामध्ये मटेरियल कमी जास्त येऊ शकतं व मटेरियल वेगवेगळ्या कंपनीचे पार्ट्स येऊ शकतात. त्यासोबतच तुम्हाला त्याची कस्टमर सर्व्हिस जे सपोर्ट आहे ते कसा मिळेल याचा देखील भरोसा देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन करताना या कंपन्यांची नीट विचारपूस करूनच आपले वेंडर सिलेक्शन केले पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती, नवनवीन शेतकरी योजनांची माहिती व रोजची रोज शेतमाल बाजारभावांची माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.